नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा मागच्या लेक्चरमध्ये आपण ठेवीबद्दलची थोडीशी माहिती मिळवलेली. ठेवींची स्वीकृती का करावी लागते, त्यांचा कालावधी काय असतो त्याबद्दल आपण शिकलेलो. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकणार आहोत तर ठेवींच्या स्वीकृतीच्या अटी, शर्यती, जनतेकडून ठेवी स्वीकारतानाची काय कार्यपद्धती आणि सभासदांकडून ज्या वेळेला आपण ठेवी स्वीकारणार आहोत त्यावेळेला आपली काय कार्यपद्धती असणार आहे. क्विक रिकॅप देतो तुम्हाला. बघा, एक पकडा, ही आहे आपली कंपनी, ठीक आहे, आणि हे आहेत सर्वसामान्य जनता किंवा पीपल्स. तर ज्या वेळेला कंपनीला पैशांची गरज लागते, समजा आता ही एक व्यक्ती आहे, ए व्यक्ती, बरं, याला मालमत्ता जास्त करायची, जास्त मोठी गाडी घ्यायची. ही त्याची छोटीशी गाडी होती 4 चाकांची बैलगाडी. आता हिला जर कार बनवायची असेल, बरोबर आहे, चांगलं रूफची SUV बनवायची असेल तर पैशांची गरज लागते की नाही. तशाच पद्धतीने कंपनीला सुद्धा मोठी फॅक्टरी तयार करण्यासाठी, अजून मोठी फॅक्टरी तयार करण्यासाठी आणि अजून मोठी फॅक्टरी तयार करण्यासाठी पैशांची किंवा भांडवलाची गरज प्रत्येक वेळेला भासत असते. तर अशा वेळेला ज्या ज्या मार्गातून कंपनी पैसा गोळा करते त्यातले वेगवेगळे मार्ग आहेत. जसं पहिला मार्ग होता शेअर्स किंवा ज्याला मराठीतून आपण भाग बोलत होतो. दुसरा मार्ग होता कर्जरोखे, ज्याला इंग्लिशमध्ये काय बोलतो आपण, सांगा मला पटकन कमेंटमध्ये, डिबेंचर्स. आणि तिसरा आहे ठेवी, ज्याला इंग्लिशमध्ये आपण बोलतो डिपॉझिट्स. तर याबद्दल आपण माहिती शिकलेलो. तर कर्जरोखे म्हणजे डिबेंचर्स आणि ठेवी डिपॉझिट्स यामध्ये जास्त फरक नाही आहे. फक्त याचा जो कालावधी असतो हा लॉंग टर्म असल्यामुळं हा 5 वर्षापासून ते 30 वर्षापर्यंत असू शकतो, आणि याचा जो कालावधी आहे तो आहे 6 महिन्यापासून ते 36 महिन्यापर्यंत. हाच याचा डिफरन्स आहे. दोन्ही यामध्ये कंपनी काय करणार आहे, पैसे गेन करणार आहे किंवा लोकांकडून पैसे मागवणार आहे. का, कंपनीकडे जर जास्त पैसे असतील तर मोठ्या फॅक्टरीज तयार होतील, मोठ्या फॅक्टरीज तयार झाल्या तर जास्त प्रोडक्शन तर जास्त पैसे. सिम्पल लॉजिक आहे. तर त्याच पद्धतीने इकडे काय केलं तर कंपनी काय करते, ठेवी मागून काय करत आहे, जनतेकडून किंवा सभासदांकडून काय करत आहे, कंपनीला लागणारं भांडवल किंवा पैसा आपल्याकडे मागवत आहे. तर ही एक प्रॉपरली तुमची काय झाली तर अंडरस्टँडिंग झाली का ठेवी किंवा भाग किंवा कर्जरोख्यांबद्दलची माहिती काय आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय तर कोणतीही वेळ न घालवता आपला जो मेन टॉपिक्स आहेत हे 3 ते आपण शिकायला सुरुवात करूया. पण त्या अगोदर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो जो नोटिफिकेशन बेल आहे तो सुद्धा दाबा, जेणेकरून नोटिफिकेशन तुम्ही मिस करणार नाही. इवन लेक्चरची नोटिफिकेशन तुम्हाला व्हॉट्सअपवर आली नाही तरीही. आता बघा, ठेवींची स्वीकृती किंवा नूतनीकरणाच्या ज्या काय अटी आणि शर्यती आहेत ते. स्वीकृती म्हणजे काय तर कंपनी लोकांकडून जे काय अर्ज आलेत त्यांचा स्वीकार करेल. नूतनीकरण म्हणजे काय तर अगोदरच एखाद्या व्यक्तीने कंपनीमध्ये 6 महिन्यासाठी पैसे जमा केलेले, कंपनी सांगते का तुम्ही अजून 6 महिन्यासाठी ते पैसे जमा करता का, तर याला बोलूया नूतनीकरण. म्हणजे काय तर अगोदरच जे अर्ज होते, जसं तुम्ही 11वीला कुठल्या शाळेत होता किंवा कुठल्या कॉलेजमध्ये होता, शारदा विद्यालयामध्ये, स्वीकृती म्हणजे काय तर 12वीला पण तिथेच ॲडमिशन मिळालं, याला बोलतो तुमचं नूतनीकरण. म्हणजे पहिला 11वीला होता, आता कितवीला आहेत तुम्ही, 12वीला. तर याच्या अटी आणि शर्यती काय आहेत या डीपली समजून घेऊया. आणि जो शेवटचे जे 2 पॉईंट्स आहेत आपले, जनतेकडून स्वीकारायचे आणि सभासदांकडून, ते तेवढ्या डीपली जाण्याची आपल्याला गरज भासणार नाही जर तुम्ही इथे नीट लक्ष देऊन जास्त कॉन्सन्ट्रेशननी जर अभ्यास केला तर. बघा, ठेवींची रक्कम किती घेता येईल त्याबद्दल काही आपल्याला माहिती आहे. ही माहिती नीट समजणं गरजेचं आहे. आपण बघा, जो आपला पहिला लेक्चर होता त्यामध्ये आपण शिकलेलो का जी खाजगी कंपनी आहे ती काय, तिचे एकूण वसूल भांडवल आणि मुक्त निधी. आता इंग्लिशमध्ये पण हे समजून घ्या, वसूल भांडवलला बोलतो आपण काय, सबस्क्राइब्ड कॅपिटल. सबस्क्राइब्ड कॅपिटल हा शब्द लक्षात घ्या, पुढच्या वर्षी कामा येईल. सबस्क्राइब्ड कॅपिटल आणि मुक्त राखीव निधी, याला इंग्लिशमध्ये बोलणार तर आपण फ्री रिझर्व.
फ्री रिझर्व्स, ठीक आहे. तर जेवढे असतील तेवढे, उदाहरणार्थ घेऊया का कंपनीचं वसूल भांडवल किंवा कॅपिटल आहे 1,00,000 रुपये शेअर कॅपिटल, आणि मुक्त आणि राखीव निधी ज्या आहेत त्या आहेत किती 50,000 रुपये. तर ओव्हरऑल किती लाख रुपये झाले या कंपनीकडे? 1.5 लाख रुपये झाले. तर त्याच्या 100% याचा अर्थ किती? तर 100% म्हणजे हे जेवढे पैसे असतील तेवढ्याच्याच तुम्ही काय करू शकता? ठेवी स्वीकारू शकता. याला बोलू आपण इक्वल रेशो 1:1. जर कंपनीकडे 1 रुपया आहे तर ठेवीसुद्धा खाजगी कंपनी किती मागवू शकते? 1 रुपया मागू शकते. कोणाकडून मागू शकते ते पण लक्षात घ्या. ती फक्त सभासदांकडून, संचालकांकडून आणि तिच्या नातेवाईकांकडूनच मागू शकते. अदरवाईज इतर लोकांकडून किंवा सर्वसामान्य जनतेला ती काय करू शकत नाही? ठेवी स्वीकारू शकत नाही. तथापि कंपनी कायद्यामध्ये नमूद पण केलेलं आहे की तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त 100%पेक्षा जास्त पण ठेवी काय करू शकता? स्वीकारू शकता. पण त्याच्यासाठी ज्या अटी आहेत त्या थोड्या वेगळ्या आहेत. पुढची कंपनी आपली सार्वजनिक कंपनी. पण लक्षात घ्या, ही पात्र कंपनी सोडून आपल्याला माहिती आहे मागच्या लेक्चरमध्ये आपण शिकलेलो, एक पात्र कंपनी होती, एक अपात्र कंपनी होती. तर ती जी कंपनी आहे ती म्हणजे ही पात्र कंपनी सोडून जिला तिचं जे वसूल भांडवल आहे ते 500 कोटीच्या आसपास काहीतरी जो ये होता 100 कोटी, माझ्या अंदाज 100 कोटी आणि 500 कोटीचा जो टर्म्स अँड रेग्युलेशन आहे त्याला ही फॉलो करू शकत नाही. अशी ही जी सार्वजनिक कंपनी आहे ती काय करू शकते? तिच्या वसूल भांडवल आणि तिच्या राखीव निधीच्या 25%च मिळवू शकते. म्हणजे जर आपला याची दोघांची बेरीज ही समजा 1 लाख झाली तर त्याच्यातून ती किती मागवू शकते? फक्त 25,000 रुपये काय करू शकते? ठेवींनी मागवू शकते. म्हणजे सभासदांकडून ज्या वेळेला ती ठेवी स्वीकारेल तेव्हा ती किती स्वीकारू शकते? फक्त 25,000. आणि जनतेकडून किती स्वीकारेल? ती 0 रुपयाची. पुढे पात्र सार्वजनिक कंपनी जी सभासदांकडून आणि सर्वसामान्य जनतेकडून पण मागवू शकते. तर तिला रूल्स अँड रेग्युलेशन फार वेगळे आहेत. तिचं समजा वसूल भांडवल 1 लाख रुपये असेल. लक्षात घ्या, हे उदाहरणासाठी आहे. नाही तर बोलाल का मागच्या वेळेला तर तुम्ही 100 कोटी सांगितलेले, तर हे नाही आहे. इथे आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे का 100 कोटी पकडा किंवा हे 1 लाख कोटी पकडा. मी तुम्हाला उदाहरणासाठी छोटी रक्कम सांगते. तिच्या 10% याचा अर्थ होतो फक्त किती रुपये? 10,000च्याच काय करू शकते? ती ठेवी स्वीकारू शकते. जर वसूल भांडवल किती लाख रुपये असेल? 1 लाख रुपये असेल तर कोणाकडून? सभासदांकडून. आणि जनतेकडून हा जो आहे जनतेकडून त्यावेळेला ते काय होतात? कमी होतात. जनतेकडून ती किती मागू शकते? 25% वसूल भांडवल आणि राखीव निधीच्या 25%पेक्षा जास्त मागवता येत नाही. म्हणजे किती मागवू शकते? फक्त 25%. तर याचा अर्थ सभासदांकडून ती 10,000 मागू शकते आणि सर्वसामान्य जनतेकडून किती मागवू शकते? ती 25,000. टक्केवारीमध्ये बघायला गेलो तर किती? 10% आणि 25%. सभासदांकडून 10%, सर्वसामान्य जनतेकडून किती ती मागवू शकते? 25%. पुढे जी सरकारी कंपनी आहे ती आपल्या भागधारकांकडून किंवा सभासदांकडून आणि जनतेकडून ती 35% मागवू शकते. याचा अर्थ 1 लाखाला 35,000 रुपये ती मागवू शकते. ठीक आहे. पुढे हे काय झालं? किती रक्कम मागवू शकतात तेवढाच आपण शिकलोय. खाजगी कंपनी जेवढे असतील तिचा वसूल भांडवल राखीव निधी जेवढा असेल त्याच्या 100%. सार्वजनिक कंपनी अपात्र किंवा पात्र सोडून ती किती ती मागू शकते? 25%. आणि जी पात्र आहे तिला तर फक्त 10 आणि 25. सभासदांकडून किती? 10 आणि सर्वसामान्य जनतेकडून 25. आणि सार्वजनिक कंपनी तिच्या मुक्त रिझर्व आणि वसूल भाग भांडवल अशा किती मागवू शकते? ती 35% मागवू शकते. आता कालावधी काय असेल? कालावधी म्हणजे किती महिन्यांसाठी ठेवता येतं. तर तो इथं सोप्या भाषेत लिहिलेला आहे. 6 महिने ते 36 महिने. किमान म्हणजे काय? कमीत कमी. कमाल म्हणजे काय? तर जास्तीत जास्त. तर जास्तीत जास्त 36 महिन्यासाठी आणि कमीत कमी किती असेल? 6 महिने. आणि त्याच्यावरती 36 महिन्याच्या वरती इव्हन नूतनीकरण पण करता येत नाही. जसा आपला कॉलेज कितवीचा आहे? 11वीचा आणि 12वीचा आहे. लक्षात घ्या, सिनियर कॉलेजचं नाव वेगळं आहे. आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज पडगा असं नाव आहे. आणि आपल्या 11वी 12वीचं नाव काय आहे? शारदा विद्यालय. तर जसं शारदा विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज कितवीपर्यंत कॉलेज घेऊ शकतो? 12वीपर्यंत. 13वी 14वी 15वी त्याला घेता येईल का? नाही.
इवन आपल्या कॉलेजमध्ये पण जो मोठा कॉलेज आहे आपला तो कितवीपर्यंत शिक्षण देऊ शकतो, 15वीपर्यंत देऊ शकतो. तशा पद्धतीने इकडे पण अटी आहे का तुम्ही कमीत कमी 6 महिन्यासाठी आणि जास्तीत जास्त 36 महिन्यापर्यंतच त्याच्या पुन्हा नूतनीकरण करता येणार नाही. हा तुमचा लास्ट लिमिटेशन आहे. पण काही विशिष्ट परिस्थिती वेळेला किंवा अल्पकालीन गरजा पूर्ण करण्यासाठी 3 महिन्यासाठी सुद्धा विकू शकते. म्हणजे हा जो कालावधी होता 6 महिन्याचा तो कमी करून किती महिने केला गेला आहे, 3 महिने. आणि अशा वेळेला जी रक्कम आहे ती फक्त 10%च मागवता येईल. किती टक्के मागवता येईल? 10%. 100% वगैरे जे काही नियम होते त्याला इग्नोर करून फक्त हे अल्पमुदतीचे जर पैसे मागवायचे असतील तर किती मागवायला लागतील? वसूल भांडवलाच्या आणि राखीव निधीच्या फक्त 10%च असेल. आणि अशा वेळेला विशिष्ट परिस्थितीच्या वेळेला काय करायला लागेल? आपल्याला ठेवीदारांना विनंती करून 3 महिन्यासाठीच हे पैसे मागवता येतील आणि त्याचा जो हे असेल अमाऊंट असेल ती फक्त 10% असेल. आणि विशिष्ट परिस्थितीत ठेवीदारांच्या विनंतीनुसार ठेव परत केली जाऊ शकते. आणि ही ठेव स्वीकारताना कंपनीला कायम ठेव नूतनीकरण करून त्याच काय करू शकते? ठेव स्वीकारू शकते किंवा त्याची समजू करू शकते. म्हणजे पर्टिक्युलरली जेव्हा नूतनीकरण करतो ना त्यावेळेला अशा पद्धतीने केल्या जातात. पुढे मागताच क्षणी न परत करणाऱ्या ठेवी. तर कंपनी कधीही मागल्या म्हणजे जसा एखाद्याने तुम्हाला 100 रुपये दिले आणि त्याने तुम्हाला सांगितलं दे मला पैसे लगेच, तर तुम्ही त्याला लगेच काढून द्याल. पण अशाच पद्धतीने कंपनीने जर 6 महिन्यासाठी ठेवी घेतल्या असतील तर त्याला 6 महिने झाल्याशिवाय परत देता येणार नाही. किंवा जर 36 महिन्यासाठी ठेवल्या असतील तर 36 महिने पूर्ण झाल्याशिवाय पैसे देता येणार नाही. याला बोलतो म्हणजे जर ठेवी ज्या आहेत त्यांना मागता क्षणी पैसे परत देण्याची मुभा नाही आहे. पुढे सुरक्षित किंवा असुरक्षित ठेवी. आता याचा काय मुद्दा आहे सुरक्षित आणि असुरक्षितचा? तर याच्यामध्ये असा आहे का ठेवी स्वीकार करत असताना परिपत्र किंवा जाहिरात. आता हे परिपत्र आणि जाहिरात काय त्याच्याबद्दलची माहिती पुढे घेऊयात. तर त्यामध्ये नमूद करायचं आहे आपल्याला का या ज्या आपण ठेवी आहेत त्या सुरक्षित आहेत का असुरक्षित आहेत. सुरक्षित म्हणजे काय? कंपनी जर लोकांकडून पैसे घेते तर त्यासाठी कंपनीची जी काय मालमत्ता किंवा जे काय ॲसेट्स आहेत त्यांना काय केलं जाईल? तारण ठेवलं जातील किंवा काय बोलतो आपल्या याच्यामध्ये त्याच्यावर बोजा ठेवला जाईल. तर हा बोजा कशावर असेल? तर मूर्त मालमत्तेवर असेल. मूर्त मालमत्ता म्हणजे काय? 2 पद्धतीच्या मालमत्ता असते. एक असते स्थिर मालमत्ता, एक असते चालू मालमत्ता. तर मूर्त मालमत्ता म्हणजे काय? तर चालू मालमत्ता जिच्यावर काय करता येतं? आपल्याला बोजा करता येतो. आता ही चालू मालमत्ता काय आहे ते पहिल्या लेक्चरमध्ये मेन्शन केलेलं आहे. तिकडे जाऊन तो लेक्चर तुम्ही पाहू शकता. ही ठेव स्वीकारल्यापासून 30 दिवसाच्या आत अशा पद्धतीचा बोजा आपल्याला काय करायचा आहे? हे निर्माण करायचं आहे. जर सुरक्षित ठेवी जर मागवल्या असतील तर तो कालावधी किती दिवसाच्या आत पूर्ण करायचा आहे? तो नियम आपल्याला 30 दिवसाच्या आत. पुढचा मुद्दा, ठेवींसाठी आपल्याला अर्ज स्वीकारायचे आहेत. काय करायचे आहेत? आपल्याला अर्ज स्वीकारायचे. ठेवींची रक्कम स्वीकारण्यासाठी एक छापील अर्ज अर्जदारास पुरवले जाते किंवा पाठवले जाते आणि हा अर्ज संभाव्य विहित नमुन्यातून भरून द्यावा लागतो. या अर्जात ठेवींसाठी आपण दुसऱ्यांकडून कर्ज घेतलेले नाही हे त्याच्यावर काय केलं जातं? नमूद केलं जातं. आता संयुक्त नावे म्हणजे जसं 3 पार्टनर आहेत किंवा 4 पार्टनर आहेत तर सगळ्यांनी मिळून जर काय केल्या तर ठेवी स्वीकारल्या तर अशा वेळेला नियम वेगळे आहेत. तर संयुक्त नावे ठेवायची इच्छा असल्यास कंपनी ठेवीदारांची रक्कम संयुक्त नावाने स्वीकारते, परंतु ही ठेव 3 व्यक्तींपेक्षा जास्त नावाने एकत्रितरित्या स्वीकारता येणार नाही. म्हणजे संयुक्त किती असतील ते फक्त 2 किंवा 3 असतील, त्याच्यावरती नसणार आहेत. वारस, जर एखाद्याने ठेवी स्वीकारलेली म्हणजे मी कंपनीमध्ये पैसे गुंतवलेले ठेवी डिपॉझिट्स म्हणून, पण जर मी उद्या वारलो तर मग वारसा हिशोबाने तर माझ्या मुलाला किंवा जो कोण माझा वारस असेल त्याला त्या काय मिळतील? ठेवींची रक्कम मिळेल. तर वारसदाराला ती मिळेल. त्याच्यानंतर परिपत्रक आणि जाहिरात हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हा तुम्हाला नीट समजणं गरजेचं. आता परिपत्र
आणि जाहिरातीमध्ये फरक एवढाच आहे. परिपत्र आपल्याला माहिती आहे आपल्याकडे 2 माणसांना ठेवी देऊ शकत होतो. एक होते सभासद आणि एक होती सर्वसामान्य जनता. तर ज्या वेळेला सभासदांना आपण ठेवी देणार आहोत त्यावेळेला आपल्याला वापरायचं आहे परिपत्रक, आणि ज्या वेळेला सर्वसामान्य जनतेला देणार आहोत तर त्यावेळेला आपल्याला काय वापरायचे आहे, जाहिरातचा वापर करायचा आहे. पुढे, जेव्हा कंपनी सभासदांकडून ठेवी गोळा करत असते त्यावेळेला परिपत्रकाद्वारे त्यांना कळवण्यात येते. म्हणजे त्यावेळेला सभासदांकडून आपल्याला ठेवी घ्यायचे, पैसे घ्यायचे, तर अशा वेळेला आपल्याला काय परीपत्रकाद्वारे त्यांना सांगायचं की बाबा आपल्या कंपनीने ठेवी विकायला लावल्यात तर तुम्ही काय करू शकता, त्या विकत घेऊ शकता. परंतु ज्या वेळेला आम जनतेकडून ठेवी स्वीकारायच्या असतील अशा वेळेला कोणाचा वापर करायचा, आपल्याला जाहिरात प्रसिद्ध करायची. आता परिपत्रक आणि जाहिरातीमध्ये खालील नमूद गोष्टी करायच्यात किंवा खालील तरतुदी किंवा माहिती आपल्याला देणे गरजेचं आहे. कोणतं? कंपनीच्या आर्थिक स्थितीचे विवरणपत्र, म्हणजे कंपनी कशा पद्धतीने चालू आहे त्याचं एक बॅलन्स शीट दरवर्षी बनवलं जातं, किंवा ओव्हरऑल कंपनीची जी फायनान्शियल स्टेबिलिटी आहे ती कशा पद्धतीने आहे ते सांगितलं जातं. ते कंपनीच्या बॅलन्स शीट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्स ज्याला बोलतो त्याला आर्थिक विवरणपत्र बोलतो. हे आपल्याला काय करायचं आहे, त्या जाहिरातीमध्ये नमूद करायचं आहे. पुढे, नव्याने स्वीकारण्यात येणाऱ्या ठेवी सुरक्षित आहेत की असुरक्षित आहेत याचं प्रमाण त्यामध्ये नमूद करायचं आहे. वरतीच आपण मगाशी शिकलो की ज्या सुरक्षित आहेत की असुरक्षित आहेत ते काय करायचं आहे हे सांगायचं. त्याच्यानंतर पतमापक संस्थेची, म्हणजे याला आपण माहिती आहे आपल्याला क्रेडिट रेटिंग, कालच्या किंवा अगोदरच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं मी का क्रेडिट रेटिंग्स ज्या काय बोलतात त्याला फर्म्स आहेत त्याच्याकडून आपल्याला काय करायचं आहे, क्रेडिट रेट घेऊन यायचं आहे. आणि त्या क्रेडिट रेट कुठल्या होत्या, केअर किंवा क्रेडिट रेट A++, A- किंवा B- C- याबद्दल मागच्या लेक्चरमध्ये आहे, तो लेक्चर पहा, तुम्हाला लक्षात येईल. तर आता क्रेडिट रेटिंग संस्थेकडून काय करायचं आहे, आपल्याला क्रेडिट रेट घेऊन यायचं आहे. त्याच्यानंतर ठेव योजनेचा तपशील, ठेवीचे पैसे कशासाठी मागवायला लावले त्याची माहिती द्यायची आहे. ठेव विश्वस्तांची नावे, आपल्याला माहिती आहे विश्वस्त कोण आहेत ते थोडं पुढे पण समजूया, आणि कर्जरोख्यांचा जो लेक्चर पाहिला असेल त्याला माहिती होईल का काय आहे ठेव विश्वस्त कोण आहेत. नसेल माहिती तर थोडा वेळ थांबा, त्यांच्याबद्दलची सुद्धा माहिती तुम्हाला छान पद्धतीने देण्याचा मी प्रयत्न नक्कीच करीन. पुढे, स्वीकार असलेल्या मागच्या ठेवींपैकी किती ठेव रक्कम आहे, देय आहे. म्हणजे समजा आपली ही जी कंपनी आहे तिने लोकांकडून 100 कोटी रुपये घेतलेले आणि त्यातले 10 कोटी रुपये अजून द्यायचे बाकी आहेत, तर याचासुद्धा आपल्याला तपशील देणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल का जर आपण पण पैसे भरले तर 100 रुपये भरले तर आपले पण 10 रुपये यायचे बाकी राहतील, तर त्यामुळे द्यायचे का नाही कंपनीला पैसे त्याबद्दलची माहिती आहे. म्हणजे देय किती रक्कम आहे, एवढे पैसे अजून दिलेले नाही आहेत तर तुम्ही पण द्याल तर तुमचे पैसे खाऊ का नको खाऊ असे आम्ही करू, तर तुम्हाला द्यायचे असतील तर तुम्ही देऊ शकता. तर देय रक्कम किती असेल ते सुद्धा नमूद करायला लागतं. आता पुढचा, ही तर माहिती झाली परिपत्रकामध्ये काय काय गोष्टी आपल्याला लिहायच्या आहेत. पुढे त्या परिपत्रकाचं नेमकं करायचं काय आहे, तर हे जे परिपत्रक किंवा जाहिरात आहे त्याची माहिती आपल्याला नोंदणी अधिकाऱ्याकडे त्याची एक प्रत सादर करून द्यायची आहे व सर्व संचालकांच्या त्यावर सह्या असणे गरजेचं आहे. पुढे, परिपत्रक आणि जाहिरात प्रसिद्ध करायला सुद्धा लागणार आहे. जर नोंदणी अधिकाऱ्याकडे आपण परिपत्रकाची एक प्रत पाठवल्याच्या 30 दिवसाच्या आत ही जाहिरात आपल्याला काय करायची आहे, प्रसिद्ध करायची आहे किंवा परिपत्रक आपल्या सभासदांपर्यंत पाठवणं गरजेचं आहे. पुढे, कंपनी सभासदांकडून ठेव स्वीकारायचे असतील तर मग आपल्याला त्यांना रजिस्टर्ड पोस्टाने किंवा ईमेलने हे परिपत्र पाठवायला लागेल. आणि आम जनतेकडून जर ठेव स्वीकारायची असेल तर त्यांना आवाहन करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करायला लागेल. ही जाहिरात कुठं प्रसिद्ध करायची त्याबद्दलची माहिती इथं दिलेली आहे आपल्या इंग्रजी वृत्तपत्रामध्ये. आणि नोंदणी ज्या राज्यामध्ये आपलं नोंदणी कार्यालय आहे त्या राज्याच्या एक प्रमुख भाषेमध्ये सुद्धा प्रसिद्ध करणं बंधनकारक राहणार आहे. म्हणजे ही जी जाहिरात आपण देणार आहोत, आता सभासदांना ज्या देणार आहोत तर त्यावेळेला त्यांना ईमेल किंवा त्यांच्या पोस्टाचा ॲड्रेस आपल्याकडे असणार आहे, तर त्यामुळे आपण पोस्टाने त्यांच्याकडे डायरेक्टली आपलं परिपत्र पाठवणार.
पण जाहिरातीच्या वेळेला आपल्याला कोण विकत घेणार आहे कोण विकत घेणार नाही हे माहिती नसल्यामुळं एका देशाचा जे सगळ्यात जसं टाइम्स ऑफ इंडिया वगैरे जे आहेत हे इंग्लिश वृत्तपत्रामध्ये आपल्याला ही जाहिरात प्रसिद्ध करायची आणि ज्या राज्यामध्ये आपलं नोंदणीकृत कार्यालय किंवा रजिस्टर्ड ऑफिस आहे त्या भाषेच्या, जसं महाराष्ट्रामध्ये कुठल्या असेल महाराष्ट्र टाइम्स आहे किंवा सकाळ आहे, हे जे काही मोठे मोठे किंवा लोकमत आहे हे जे पेपर आहे यामध्ये सुद्धा जाहिरात देणं बंधनकारक राहणार आहे. आता ह्या जाहिरातीची वैधता किती असेल तर ही असेल आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्यानंतर किंवा आर्थिक वर्ष समाप्तीनंतर 6 महिन्याच्या आत ही ग्राह्य धरलं जाईल. आता आर्थिक वर्षाची तारीख मला सांगू शकता तुम्ही? इथं मी लिहिले 31. पुढे काय? आर्थिक वर्ष दरवर्षी संपतं 31 मार्चला. तर 31 मार्चला दरवर्षी आर्थिक वर्ष संपतं. याच्या 6 महिन्याच्या आत म्हणजे काय झाली ही तारीख? सप्टेंबर. तर सप्टेंबर किंवा जी आपली वार्षिक सर्वसाधारण सभा झाली तिच्या 6 महिन्याच्या आत आपल्याला काय, आणि दोन्ही तारखांपैकी जी अगोदर येईल ती विचारात घेतली जाईल. म्हणजे जास्तीत जास्त 30 सप्टेंबरच्या आतच आपल्याला काय करायचे आहेत ते ठेवींची जाहिरातीची मुदत आहे. त्याच्यानंतर त्या ठेवींची जाहिरात आपली चालणार नाही आहे. पुढे ठेव विश्वस्तांची नियुक्ती. मगाशी मी सांगितलं ना इथं ठेव विश्वस्त कोण आहे त्याबद्दलची माहिती घेऊया, तर ती पण जरा नीट समजून घ्या. ठीक आहे. ठेव विश्वस्तांची नियुक्ती काय आहे? तर ठेव विश्वस्त म्हणजे काय आहे? आपली कंपनी आहे, बरोबर आहे, आणि ही सर्वसामान्य जनता आहे आपली, जी भोळी बाबडी आहे, जी कंपनीला पैसे देते. आता कंपनी यांच्याकडून पैसे घेणार आहे. कंपनीला ही सर्वसामान्य जनता काय देणार आहे? मनी किंवा पैसे देणार आहे. त्या बदल्यात कंपनी फक्त यांना देणार एक रिसिप्ट किंवा एक पावती देणार आहे का तुमच्याकडून आम्ही एवढे एवढे पैसे घेतले. आता जर इन केस ही कंपनी बंद पडली किंवा या कंपनीकडे पैसे नसतील, जसं मगाच्या यामध्ये सांगितलं बघा, देय रक्कम किती आहे ती बाकी आहे हे तर नमूद करावं लागतं. तर अशा वेळेला या कंपनीची जी मालमत्ता आहे, जिच्यावर बोजा आपल्याला निर्माण करायचा आहे, ही बोजा निर्माण केलेली मालमत्ता विकून या सर्वसामान्य भोळ्या भाबड्या जनतेचे पैसे परत मिळवून देण्यासाठी काही लोक असतात, यांनाच बोलतो आपण विश्वस्त. ठीक आहे. तर एकदम सिंपल आहे. कर्जरोख्यांच्या धड्यामध्ये सुद्धा होता, इथे सुद्धा आहे, फरक काही नाही आहे, सेम आहे. तर जेव्हा पात्र कंपनी आणि सार्वजनिक कंपनी ठेवी स्वीकारते अशा वेळेला ठेवींना सुरक्षितता मिळावी यासाठी कंपनी एक किंवा अनेक विश्वस्तांची काय करत असते? नेमणूक करत असते. ठेव रक्कम परत करण्यासाठी कंपनी असमर्थ ठरल्यास ठेवीदारांच्या ठेवींची रक्कम परत करण्यासाठी ठेव विश्वस्त मदत करतात, म्हणजेच ठेवींच्या हिताचे रक्षण करतात. परिपत्राने जाहिरातीत प्रसिद्ध केल्यापासून 7 दिवसाच्या अगोदर ठेव विश्वस्तांबरोबर विश्वस्त करार करावा लागतो. आता हे जे विश्वस्त आहेत किंवा यांना इंग्लिशमध्ये काय बोलतो आता मला आठवत नाही, मी थोड्या वेळात आठवल्यानंतर कोणत्या कोणत्या विश्वस्त संस्था भारतामध्ये आहेत त्यांची नावं मला काय करा तुम्ही द्या. पुढे ठेव विश्वस्तांबरोबर काय? ठेव विश्वस्त स्वतः किंवा एकूण ठेवीदारांचा 1% ठेवीदारांनी मागणी केल्यास किंवा अथवा ठेवची रक्कम कंपनी असमर्थ ठरल्यास विश्वस्त काय करतात? ठेवीदारांची सभा भरवतात आणि याचा हा सभा भरवण्याचा किंवा बोलवण्याचा त्यांना काय आहे? अधिकार आहे. आणि मग जर कंपनीने पैसे दिले नाही तर त्यांना काय केले जाते? त्यांचे पैसे घेतले जातात. पुढे मालमत्तेवर बोजा किंवा तारण निर्माण करणे. आता याच्यावर काय आहे? ही जी आपली मालमत्ता होती, विश्वस्त जसे आले तशा 30 दिवसांच्या आत आपली ही जी मालमत्ता होती तिच्यावर काय करायचं? आपल्याला तारण किंवा बोजा निर्माण करायचा आहे. कशासाठी? तर इन केस जर रक्कम आपल्याला परत देता आली नाही तर अशा वेळेला काय, ही जी मृत मालमत्ता आहे हिला विकून काय केलं जातं? ते सर्वसामान्य जनतेचे किंवा लोकांचे पैसे कंपनीला देता येतील म्हणून. आणि ही बोजा कोणाच्या नावाने उतरवला जातं? हे जे विश्वस्त मगाशी आपण निवडले त्यांचा. ठेव विमा आपल्याला काढायचा आहे. हा पण जाहिरात प्रसिद्ध केल्याच्या 30 दिवसांच्या अगोदर आपल्याला काय करायचा आहे? हा ठेव विमा उतरवायचा आहे. ठेवींची रक्कम अधिक व्याज एकत्रित बेरीज 20,000पर्यंतचा आपल्याला काय करायचं आहे? बोजा एवढा विमा किंवा इन्शुरन्स घ्यायचा आहे.
पुढे पतपात्र दाखला घेणे. आता हे पतपात्र दाखला आपण मगाशी पण सांगितलं काय आहे, याला बोलतो आपण क्रेडिट रेटिंग इंग्लिशमध्ये. ही क्रेडिट रेटिंग घ्यायची आपल्याला का आपण आपली कंपनी किती चांगली आहे. जर क्रेडिट रेटिंग AAA+ असेल म्हणजे आपली कंपनी चांगल्या पद्धतीने लोकांबरोबर डील करते. आपण कोणत्याही व्यक्तीचे पैसे किंवा कोणत्याही संस्थेचे पैसे ठेवलेले नाही आणि आपल्या आर्थिक परिस्थितीसुद्धा काय आहे, चांगली आहे. आणि क्रेडिट रेटिंग खराब असेल तर अशा वेळेला आपल्या रेटिंग चांगली नाही. तर हे का दिलं जातं का जी लोक कंपनीमध्ये पैसे देणार आहेत तर त्यांच्या पैशांचा योग्य वापर होईल का अयोग्य वापर होईल हे पाहण्यासाठीच सरकार काय करते, क्रेडिट रेटिंग कंपल्सरी करते. तर हा दाखला आपल्याला घेणं गरजेचं आहे. तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर हा पॅराग्राफ छानपैकी वाचून घ्या. ठीक आहे. पुढे ठेव रक्कम राखीव निधी तयार करायची आहे आपल्याला. ही राखीव निधी किती तयार करायची आहे, ठेव रकमेच्या 15% तयार करायची आणि दरवर्षी 30 एप्रिलच्या अगोदर आपल्याला ही जो रक्कम आहे दरवर्षी 15% ही जमा करणं गरजेचं आहे किंवा त्याचा वर्ग करणं गरजेचा आहे. ठीक आहे. आणि ते सूचित बँक म्हणजे काय, तर शेड्यूल्ड बँक जे असते आपले त्याच्यामध्ये एक स्वतंत्र खाता ओपन करून त्याच्यामध्ये हे करायचं. आता वरती जे पण आपण मुद्दे अभ्यासले जसा 8 ब 10 16 हे फक्त खाजगी कंपनीला लागू होत नाही, कारण की त्यांचे जे वसूल भांडवलाचे किती टक्के त्यांना रक्कम जमा करायला लागते, 100% रक्कम जमा करायला लागते किंवा त्याच्यापेक्षा जास्त करता येत नाही. त्यामुळे त्यांना हे नियम खाजगी कंपनीला लागू नाही आहेत. ठेव पावती. आता ही ठेव पावती काय आहे, ज्या वेळेला कंपनीमध्ये एखाद्या व्यक्तीने ठेव दिली तर त्याची जी रिसिप्ट मिळते, पावती मिळते. जसं बँकेमध्ये आपण पैसे दिल्यानंतर कशा आपल्याला पावती येतं तशा पद्धतीने कंपनीमध्ये पण आपण पैसे दिल्यानंतर किंवा ठेव दिल्यानंतर कंपनी काय देते, आपल्याला ठेव पावती देते. ठेवीदारांकडून ठेवीची रक्कम प्राप्त झाल्यानंतर किंवा धनादेश शोधन झाल्यानंतर 21 दिवसांच्या आत आपल्याला काय करायचे आहे, ठेव पावती द्यायची आहे किंवा ठेवीदाराला ती पावती द्यायची आहे. ठेवीदाराच्या पावतीमध्ये काय काय असणार आहे, ठेवीदाराचं नाव असणार आहे, त्याचा पत्ता असणार आहे, ठेवीदाराची रक्कम असणार आहे, त्यांना किती व्याज देणार आहे आणि ठेवीची रक्कम परत कधी करणार आहे याचा तपशील त्या ठेव पावतीमध्ये काय करायचं आपल्याला नोंदवायचा आहे. आणि या ठेव पावतीवर संचालक मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या सह्या असणं गरजेचं आहे आणि सही साक्षरी आणि कंपनीचा शिक्कासुद्धा या वच्यावर उमटवलेला असेल. आता ठेवीदारांची नोंद वही, जसं तुमच्या कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन झाल्यानंतर तुम्हाला काय केलं तर देशपांडे मॅडम तुमची नोंद वही तयार केली किंवा तुमचा रजिस्टर तयार केला. सेम तशा पद्धतीने ठेवीदारांनी कोणत्या हर्षलने किती पैसे दिले, राहुलने किती पैसे दिले, समीरने किती पैसे दिले, या सगळ्या व्यक्तींनी किती पैसे दिलेले आहेत, या प्रत्येकाचं नाव काय आहे, त्याचा पत्ता काय आहे, हे कशामध्ये लिहिलं जातं, ठेव वहीमध्ये लिहिलं गेलं पाहिजे. आणि हे किती दिवसाच्या आत त्याची नोंद करायची आपल्याला चिटणीसाला 7 दिवसाच्या आत. ठेव विवरणपत्र म्हणजे किती रक्कम ठेवीदारांकडून आली याची माहिती 30 जूनच्या अखेर नोंदणी अधिकाऱ्याकडे जमा करणं गरजेचं आहे. आणि हे दरवर्षी 31 मार्चला त्याची काय करायची आहे, ठेवीदारांना च्या सर्व नोंदी काय करायचे, विवरणपत्र तयार करायचं आहे. व्याज, किती व्याज दिला गेला पाहिजे, तर ठेवींची रक्कम मुदत संपण्या अगोदर गेली तर 1% व्याज आपल्याला काय करायचं आहे, कमी करायचं. म्हणजे 6 महिन्यासाठी घेतलेल्या 3च महिन्यात परत दिल्या तर व्याज किती करायचं, 1% कमी करायचं. पण जर कंपनीने पैसे उशिरा दिले किंवा तारीख संपून गेली तरी पण अजून पैसे दिले नाही तर जेवढे पण आपल्याला बाकी आहेत पैसे, म्हणजे 100 रुपये बाकी असो, 1000 रुपये बाकी असो किंवा लाख रुपये बाकी असो, प्रत्येकावर 18% व्याज दरवर्षी दिला गेला पाहिजे. कशावर, तर त्यांची रक्कम आणि व्याज दोघांवर आपल्याला काय करायचं, 18% अजून ॲडिशनल काय करायचं आहे, पर्सेंटेज ऑफ इंटरेस्ट पे करायचा आहे. पुढे अटी आणि शर्यती या बदलताच येणार नाही आहेत. म्हणजे ज्या काय जाहिरातीमध्ये आणि परिपत्रामध्ये अटी दिल्या त्याच अटींवर आपल्याला काय करायचे, ठेवींची रक्कम परत करायची किंवा ठेवायची आहे, त्याच्यामध्ये बदल करायचा नाही. उदाहरणार्थ घेऊया का समजा 10% व्याज सांगितलं आहे आणि आता कंपनी बोलेल का आमच्या कंपनीला फायदा नाही झाला, 8% व्याज करा, नाही. जी काय अट होती तिलाच आपल्याला काय करायचं आहे, ठेवायचे आहे. अटींमध्ये किंवा नियमामध्ये बदल करायचा नाही आहे किंवा बदल करण्याचा अधिकार कोणालाच दिलेला नाही आहे. पुढे
काय बोलतात त्याला आर्थिक विवरणपत्राचा खुलासा करणे. आता आपल्या याच्यामध्ये होतं मगाशी जाहिरातीमध्ये हे सुद्धा आपल्याला द्यायचं का कंपनीची एकूण फायनान्शियल स्टेबिलिटी काय आहे, आर्थिक स्थिती कंपनीची काय आहे त्याची माहिती या आर्थिक विवरणपत्राद्वारे किंवा जाहिरातीमध्ये हे नमूद करणं गरजेचं आहे. शिक्षा किंवा कारवाई, जर एखादा व्यक्ती किंवा एखादा संचालक किंवा एखादी कंपनी जी काय तर ठेवींची रक्कम परत करण्यास असमर्थ ठरली तर ठेवीदारांच्या सुरक्षे कायदा 1999 नुसार महाराष्ट्रामध्ये त्याच्यावर काय केला जातो, गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. अशी कंपनी पुन्हा ठेव विकू शकत नाही आणि पुढे तिचे जे कोण दोषी अधिकारी असतील त्यांना कायद्याचं उल्लंघन केले म्हणून त्यांना शिक्षेस काय होतील ते लोक पात्र होतील. आता पटापट रिकॅप घेऊया. आता ही जी माहिती सांगितली तीच पुन्हा आता इथं रिपीट होईल. आता जनतेकडून ठेव स्वीकारण्याची कार्यपद्धती काय, कार्यपद्धती म्हणजे काय, जसं भात तयार करायचं आपल्याला, समजा कार्यपद्धतीचं एक उदाहरण घेऊया. तर भात तयार करण्यासाठी काय करायला लागतो आपल्याला, पहिले तांदूळ घ्या, ते 2 वेळा धुवून घ्या, बरोबर घ्या का बनवायला सुरुवात करा. 2 वेळा तांदूळ धुवून घ्या, त्याच्यामध्ये पाणी टाका, त्याला गॅसवर लावा, त्याला उकळू द्या आणि काही वेळानंतर त्याचं ढाकण लावा आणि ढाकण लावल्यानंतर मग आपल्याला लक्षात आलं का भात थोडासा शिजला आहे, तर गॅस कमी करा आणि मग त्याच्यानंतर गॅस बंद करा. तर ही झाली कार्यपद्धती. म्हणजे कशा पद्धतीने केला तर लक्षात घ्या ही सिक्वेन्स इम्पॉर्टंट आहे. नियम आणि अटी वरती खालती केल्या चालतील पण कार्यपद्धतीच्या वेळेला नियमांचं उलटफेर करणं गरजेचं नाही वाटते. करोना झाला वाटते मला. किती मिनटं झाले, 31 मिनटं, 9 मिनटं आपल्याकडे आहेत. तर चला सुरू करूया. कार्यपद्धती काय, तर पहिले आपल्याला संचालकांची सभा भरवायची. का भरवायची आहे तर जनतेकडून आपल्याला ठेव स्वीकारायची आहे. तर ठेव स्वीकारण्यासाठी किती रक्कम ठेव आपण स्वीकारायची आहे त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, ठराव संमत करायचं. त्यांची रक्कम काय असेल, अटी शर्यती ह्या काय असतील या आपल्याला काय तर या संचालक मंडळाच्या सभेमध्ये घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला घ्यायला लागेल सर्वसाधारण सभा. आता ही सभा घ्यायची कधी आहे, त्याची तारीख काय, त्याची वेळ काय ही निश्चित करण्यासाठी सुद्धा संचालकांची ही पहिली सभा बोलवली जाते. आता आपण तारीख वेळ ठरवली, ही सर्वसाधारण सभा बोलवण्याची ही सर्वसाधारण सभा आपल्याला भरवायची आहे. आम जनतेकडून जर ठेव स्वीकारायची असेल तर अशा वेळेला काय आपल्याला तर सर्वसाधारण सभा भरवायला पाहिजे. कोणाची असते, ही सभासदांची किंवा भागधारकांची ही सभा असते. याच्यामध्ये आपल्याला काय तर एक विशेष ठराव संमत करायचा. विशेष ठराव किती असतो, 3/4 म्हणजे 33% 75% सभासदांनी काय केलं पाहिजे, याला मंजुरी दिली पाहिजे आणि मग त्याचे या विशेष ठरावाची एक प्रत नोंदणी अधिकाऱ्याकडे आणि रिझर्व्ह बँकेकडे देणं गरजेचं आहे. पुढे पुन्हा आपली ही सभा झाली संचालकांची. मग आपण ठरवलं का बाबा सगळ्यांना मान्य आहे आपल्या सभासदांना किंवा भागधारकांना का आपण काय करूया, ठेव विकूया. तर पुन्हा आपली संचालकांची पुन्हा सभा होते. कशासाठी सभा होते का, हे जे आपलं जाहिरात आहे ती कशी, तिचा मजकूर काय असेल हे ठरवण्यासाठी. आपल्याला माहिती आहे जाहिरातीच्या मजकुरामध्ये किती गोष्टी होत्या बघा, एवढ्या गोष्टी होत्या. तर ह्या कशा पद्धतीने असेल, विवरणपत्र तयार करा, ठेवींची रक्कम किती असेल, वेळ किती असेल, या सगळ्या गोष्टींसाठी काय केलं जातं तर संचालकांची पुन्हा सभा घेतली जाते आणि कायदेशीर सगळ्या बाबींची पूर्तता केली की नाही जाहिरात तयार करताना हे सगळ्याची खात्री कोण करत नुसतं संचालक करून घेत असतो आणि बहुमताने संचालक त्याच्यावर काय करतात, सह्या करतात. पुढे बँकेची नेमणूक करतात का, तर जर पैसे घ्यायचे आहेत लोकांकडून किंवा सर्वसामान्य जनतेकडून किंवा आम जनतेकडून तर मग बँक पाहिजे का नको, तर त्याच्यासाठी एका बँकेची काय केली जाते, नियुक्ती केली जाते आणि त्याच्यामध्ये काय तर बँकेमध्ये एक स्वतंत्र खातं ओपन केलं जातं. पत्र प्रमाणपत्र आपल्याला क्रेडिट रेट घ्यायला लागतो. का क्रेडिट रेट घ्यायला लागतो हे कंपल्सरी आहे, कायद्यामध्ये नमूद केलेलं आहे, ज्याच्याने आपली कंपनी किती चांगली आहे आणि लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवायला पाहिजे की नको ठेवायला पाहिजे यासाठी ते असतं. पुढे ठेव विश्वस्तांची नेमणूक करायची. ही किती दिवसाच्या आत करायची होती आपल्याला, 7 दिवसाच्या आत. का तर आपली जी मालमत्ता जर ठेवी सुरक्षित असतील तर त्याच्यावर बोजा निर्माण करण्यासाठी किंवा ठेवीदारांचा हितांचं रक्षण करण्यासाठी ते गरजेचे आहेत. त्याबद्दल तुम्हाला जर कन्फ्युजन असेल तर एक 5 मिनटं लेक्चर पाठीमागं घ्या. विश्वस्त कोण आहेत, कशासाठी हे केले आता ते पुन्हा ऐकून घेऊ शकता. पुढे विमा उतरवायचा आहे. कितीचा हजाराचा विमा उतरवायचा, 20,000चा विमा उतरवायचा आहे. तो किती
दिवसांच्या आत, 30 दिवसांच्या आत, जाहिरात प्रसिद्ध केल्याच्या 30 दिवसांच्या आत आपल्याला काय तर इन्शुरन्स काढायचा आहे. पुढे जाहिरातीची नोंदणी करायची. कोणाकडे नोंदणी करायची? आपल्याला आपल्या नोंदणी अधिकाऱ्याकडे त्याची एक प्रत पाठवायची आहे आणि ही प्रत पाठवल्याच्या 30 दिवसाच्या आत आपल्याला जाहिरात प्रसिद्ध करायची. म्हणजे कुठे प्रसिद्ध करायची ते पण पुढे. जाहिरात प्रसिद्ध करणे हे 30 दिवसांच्या आत जाहिरात प्रसिद्ध करायचे. कुठे? एक मुख्य इंग्लिश वृत्तपत्रामध्ये आणि ज्या राज्यामध्ये आपली कार्यालय आहे किंवा प्रादेशिक कार्यालय आहे त्याच्या एका प्रादेशिक भाषेमध्ये. जसं जर महाराष्ट्रामध्ये असेल तर मराठीमध्ये, गुजरातमध्ये असेल तर गुजरातीमधला एक मुख्य जो वृत्तपत्र असेल त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय करायचे? जाहिरात प्रसिद्ध करायची, इंग्लिशमध्ये आणि एक प्रादेशिक भाषेमध्ये. त्याच्यानंतर कंपनीचं संकेतस्थळाची नोंद. आता वृत्तपत्रामध्ये आपली जी कंपनीचं जर संकेतस्थळ आहे किंवा कुठे आपल्याला पत्रांनी माहिती मिळवायची आहे त्याच्या संकेतस्थळाची माहितीसुद्धा द्यायची. पुढे अर्ज आणि रकमा गोळा करणे. आता हे ठेवीदारांचा आपल्याला माहिती एक अर्ज होता. त्या अर्जामध्ये ज्यांना पैसे कंपनीला द्यायचे आहेत किंवा कंपनीमध्ये गुंतवणूक करायची आहे असे लोक काय करतात? अर्ज करतात आणि ठेव बँकेमध्ये जमा करतात. कुठल्या बँकेत होतं ते? सूचित बँकेमध्ये, शेड्यूल बँकेच्या एक सूचित नवीन खात्यामध्ये ती काय केली जाते? रक्कम जमा केली जाते. आता ठेव पावती देणे. आता यांनी आपल्याला पैसे दिले तर आपल्याला माहिती आहे त्यांना आपल्याला ठेव पावती रिसिप्ट द्यायची होती. जसं तुम्ही कॉलेजमध्ये येऊन पैसे जमा केले तर त्यांच्यानंतर तुम्हाला काय मिळालं? तुम्हाला फी रिसिप्ट मिळाल्या ना, 2,000 रुपये जमा केले, 3,000 रुपये जमा केले. तशा पद्धतीने ही पण आपल्याला काय करायचे? ठेवींच्या पावती द्यायचे. किती दिवसाच्या आत द्यायचे? 21 दिवसाच्या आत. कधी? ही रक्कम प्राप्त झाल्यापासून किंवा धनादेश किंवा चेक आपला बँकेमध्ये डिपॉझिट झाल्याच्या 21 दिवसाच्या आत आपल्याला हे काय करायचे? त्यांना ठेव पावत्या पाठवायच्या आहेत. मालमत्तेवर बोजा निर्माण करणं का? ते मगाशी मी सांगितलं की दिवसाच्या आत बोजा निर्माण करायचे, 30 दिवसाच्या आत. ठेव रजिस्टर पोस्टाने आपल्याला पाठवायचे. किती दिवसात पाठवायचे आहे ते? रजिस्टर किती दिवसाच्या आत तयार करायचं आहे? 7 दिवसाच्या आत रजिस्टर तयार करायचं आहे. आणि ठेव विवरणपत्र कधी कधी तयार करावं लागतं? 31 मार्च किंवा 30 जून पूर्वी नोंदणी अधिकाऱ्याला ते काय करण्याचं आहे? सादर करायचं आहे. 31 मार्चला जेव्हा हे होईल त्याच्यानंतर 30 जूनपर्यंत ते विवरणपत्र तयार करायचं आहे आणि ते कोणाला द्यायचं आहे? नोंदणी अधिकाऱ्याला द्यायचं. पुढे सभासदांच्या वेळेला काय आहे? सेम सभासदांची आपली संचालकांची सभा घ्यायची. पुढे वार्षिक सर्वसाधारण सभा घ्यायची ज्याच्यामध्ये आपल्याला काय विशेष ठराव संमत करायचे त्याची एक प्रत नोंदणी अधिकाऱ्याला द्यायची. पुन्हा सभासदांची सभा घ्यायची. का? लक्षात घ्या इथं जाहिरात होतं, इथं फक्त आहे विवरणपत्र. हे विवरणपत्र तयार करायचे. पुढे बँकेची नेमणूक करायची, पतश्रेणी घ्यायची, विश्वस्तांची नेमणूक करायची 7 दिवसांच्या आत. पुढे विमा तयार करायचा आहे 30 दिवसांच्या आत. त्याच्यानंतर पतीपत्राची नोंदणी कोणाकडे करायची? नोंदणी अधिकाऱ्याकडे करायची आहे. त्याच्यानंतर सभासदांना त्यांच्या रजिस्टर पोस्टाने किंवा ईमेल थ्रू आपल्याला काय करायचे आहे किंवा स्पीड पोस्टाने त्यांच्यापर्यंत परिपत्र पोचवायचे आहेत. त्याच्यानंतर कंपनीच्या संकेतस्थळाचं परिपत्रामध्ये नोंद करायची आहे. पुढे ठेव रक्कम आणि रकमा, अर्ज आणि रकमा काय करायच्या आहेत? आपल्याला गोळा करायच्या आहेत. ठेव पावती कोणाला द्यायची? आपल्या सभासदांना द्यायची आहे. आणि त्याच्यानंतर मालमत्तेवर बोजा निर्माण करायचा किती दिवसाच्या आत? 30 दिवसांच्या आत. आणि ठेवीदारांची काय करायची? आपल्याला नोंद करायची आहे. आणि एक काय करायचं आहे? त्याचं विवरणपत्र 30 जूनच्या अगोदर तयार करायचं आहे. कधी? 31 मार्चला जो आर्थिक वर्ष आपला संपतो त्याच्या अगोदर. आता इथं बघा, इथं काय नव्हतं? इथं विश्वस्त नाही आहेत. का नाही आहेत? कारण की हे आपल्याच कंपनीचे सभासद आहेत. आपल्याला यांना आपल्या कंपनीबद्दलची ऑलरेडी माहिती आहे. फक्त जनतेच्या वेळेला आपल्याला काय तर विश्वस्तांची गरज लागत होती. हा एक डिफरंट त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येतो. आणि जाहिरातीचे ज्या काही नियम होते ती थोडीफार प्रमाणात काय होता? बदल होता. तर हा होता आजचा आपला लेक्चर. बरोबर आहे? बरोबर एक 40 मिनिटाचा झाला. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि अशाच पद्धतीने अभ्यास करत राहा. बेस्ट ऑफ लक पोरांनो.